संध्याकाळचे 6 वाजले होते. मुंबईच्या उपनगरातलं एक छोटं कॉलेज आता रिकामं झालं होतं. प्रिया, एक 20 वर्षांची मुलगी, तिच्या कॉलेजच्या गेटमधून बाहेर पडली. ती अंधेरीमध्ये राहायची आणि रोजप्रमाणे तिला स्टेशनवरून लोकल पकडून घरी जायचं होतं. पण आज तिला उशीर झाला होता. प्रोजेक्टच्या कामामुळे ती लायब्ररीत थांबली होती. आकाशात ढग दाटले होते आणि रस्त्यावरचं वातावरण काहीसं गूढ वाटत होतं. प्रियाने तिची बॅग खांद्यावर टाकली आणि स्टेशनच्या दिशेने चालायला सुरुवात केली. रस्ता तसा ओळखीचा होता. दुकानं, झाडं आणि नेहमीचाच गोंगाट. पण आज काहीतरी वेगळं होतं. रस्त्यावर लोक कमी दिसत होते आणि हवेत एक थंडगार झुळूक वाहत होती. प्रिया स्टेशनजवळच्या एका अंधाऱ्या गल्लीतून शॉर्टकट घ्यायला निघाली. ती गल्ली नेहमीच ओसाड असायची, पण आज तिथे एक वेगळी शांतता होती. तिच्या पायाखाली काहीतरी चुरगडल्याचा आवाज आला. प्रियाने खाली पाहिलं. एक लिंबू तिच्या पायाखाली चिरडलं गेलं होतं. ते लिंबू काळपट आणि सुकलेलं होतं आणि त्याच्या आतून एक सडलेला वास सुटला होता. प्रियाला वाटलं इथे कोणीतरी टाकलं असेल आणि ती पुढे निघाली. पण काही पावलं चालल्यावर तिला जाणवलं की तिच्या मागे कोणीतरी चालत आहे. तिने मागे वळून पाहिलं. कोणीच नव्हतं. गल्लीत फक्त धुकं आणि मंद लुकलुकणारे दिवे दिसत होते. तिच्या मनात भीती दाटायला लागली. तिनं पावलांचा वेग वाढवला, पण मागचा आवाज काही थांबला नाही. जणू कोणीतरी तिच्या मागे येत होतं. तिने पुन्हा मागे पाहिलं आणि तिला एक सावली दिसली. ती सावली उंच आणि विचित्र होती. एका बाईची, पण तिचे हात खूप लांब होते. प्रियाचा घसा कोरडा पडला. ती धावायला लागली, पण तिचे पाय जड झाले होते. जणू कोणीतरी तिला मागे खेचत होतं. स्टेशनवर पोहोचल्यावर तिने मागे वळून पाहिलं. सावली गायब झाली होती. प्रियाला वाटलं कदाचित माझा भास झाला असेल. ती लोकलमध्ये बसली आणि घरी निघाली. पण ट्रेनमध्येही तिला तीच अस्वस्थता वाटत होती. तिच्या बाजूच्या खिडकीतून तिला पुन्हा तीच सावली दिसली. ट्रेनच्या बाहेर धावत्या रस्त्यावर तिच्यासोबत चालताना. प्रियाने डोळे चोळले, पण सावली तिथेच होती. तिच्या कानात एक कुजबूज ऐकू आली. प्रियाला घाम फुटला. ती घरी पोहोचली तेव्हा रात्र झाली होती. त्या रात्री तिला झोप लागली नाही. तिला सतत जाणवत होतं की कोणीतरी तिच्या खोलीत आहे. तिने लाईट लावली, पण खोली रिकामी होती. पण जेव्हा तिचं लक्ष आरशाकडे गेलं, तेव्हा तिला तिच्या मागे एक आकृती उभी दिसली. लांब हात, काळे केस आणि पांढरे फट्टक डोळे. प्रिया किंचाळली आणि मागे वळली, पण तिथे कोणीच नव्हतं. तिच्या पायावर काळे डाग दिसायला लागले. जणू त्या लिंबाचा रस तिथे चिकटला होता. तिला कळलं नाही की त्या लिंबात काहीतरी भयंकर होतं. एक मंत्र, एक शाप. तो आता तिच्या मागे लागला होता. दुसऱ्या दिवशी प्रिया कॉलेजला गेली, पण तिचं मन शांत नव्हतं. तिला सतत कुजबूज ऐकू येत होती आणि तिच्या डोळ्यासमोर ती सावली दिसत होती. तिच्या मित्रांनी विचारलं, प्रिया, तुला काय झालंय? तू काय इतकी घाबरलेली दिसतेस? पण ती काहीच बोलली नाही. तिच्या पायावरचे काळे डाग आता वरपर्यंत पसरले होते आणि त्यातून एक खूप सडका वास येत होता. तिला वाटलं कदाचित डॉक्टरांकडे जायला हवं, पण तिच्या मनात एक विचार आला, हा आजार नाही, हे काहीतरी वेगळंच आहे.
संध्याकाळी कॉलेज सुटलं तेव्हा प्रियाने मुद्दामून त्या गल्लीतून टाळायचं ठरवलं. पण जेव्हा ती स्टेशनकडे निघाली तेव्हा तिचे पाय आपोआप त्या गल्लीत वळले. तिला वाटलं मी असं का करते. तिचं शरीर तिच्या नियंत्रणात नव्हतं. गल्लीत पोहोचताच तिला पुन्हा तो लिंबाचा सडका वास आला. तिथे रस्त्यावर कडेला आणखी एक लिंबू पडलेलं होतं, काळपट सुकलेलं, आणि त्यावर लाल रंगाचे चिन्ह होतं. प्रियाला वाटलं की तिने ते उचलावं. तिचे हात आपोआप त्या लिंबूकडे गेले आणि तिने ते लिंबू उचललं आणि त्यातून तिला एक किंचाळी ऐकू आली. त्या रात्री प्रियाचं वागणं बदललं होतं. ती घरी आल्यावर तिच्या आईला म्हणाली मला भूक नाही आणि तिच्या खोलीत निघून गेली. पण तिच्या खोलीतून विचित्र आवाज यायला लागले, हसणं, रडणं, कुजबूज. तिच्या आई आत गेली तेव्हा प्रिया खाटेवर बसली होती. पण तिचे डोळे नॉर्मल नव्हते, पांढरे झालेले होते. ती हसत होती. तिच्या तोंडातून एक खोल आवाज आला, ती माझी आहे, माझी आहे ती. आई घाबरून बाहेर पळाली आणि तिने आजीला बोलावले. रात्री 12 वाजता प्रियाच्या घरातून किंचाळ्या ऐकू येऊ लागल्या. आजी आणि तिची आई जेव्हा तिच्या खोलीत गेले तेव्हा प्रिया गायब झाली होती. तिच्या खोलीत फक्त एक सडलेला वास पसरला होता आणि तिच्या बेडवर काळे डाग दिसत होते. तेवढ्यात एक शेजारीण बाई घरी आली आणि तिने सांगितलं की त्यांना प्रिया दिसली होती. आतापर्यंत आजूबाजूच्या लोकांना सुद्धा प्रियाबद्दल कळालं होतं. दुसऱ्या दिवशी एका जुन्या बाईने सांगितलं ते लिंबू मंतरलेलं होतं. कोणीतरी काळ्या जादूसाठी ते तिथं ठेवलं होतं. जो त्यावर पाय ठेवतो त्याला ती आत्मा झपाटते. प्रियाचे आईवडील आणि आजी काळजीत होते. ते सगळीकडे प्रियाला शोधत होते. प्रियाच्या आईला कुठून तरी मनात एक आवाज ऐकू येत होता, आई मला वाचव, आई मला वाचव. प्रियाच्या गायब होण्याला 2 दिवस झाले होते. तिच्या घरात एक भयंकर शांतता पसरली होती. तिची आई सुनीता रडून रडून थकली होती. शेजारी रोज येऊन विचारपूस करायचे, पण कुणालाच काही कळत नव्हतं. पण सुनीताला एक गोष्ट खटकत होती. रात्रीच्या शांततेत तिला प्रियाचा आवाज ऐकू यायचा, आई मला वाचव. तो आवाज इतका हळवा आणि घाबरलेला होता. तिला वाटायचं प्रिया अजूनही इथेच कुठेतरी आहे. शेजारच्या एका आजीने सुनीताला सांगितलं, हा साधा प्रकार नाही, त्या गल्लीतलं लिंबू मंतरलेलं होतं. तुला तांत्रिकाची मदत घ्यावी लागेल. सुनीताला आधी विश्वास बसला नाही, पण प्रियाचा आवाज आणि तिच्या खोलीतलं ते भयंकर वातावरण पाहून तिने ठरवलं की काहीतरी करायचं. तिने एका तांत्रिकाचा पत्ता शोधला, बाबा विश्वनाथ, जो मुंबईच्या बाहेर एका छोट्या गावात राहायचा. लोक म्हणायचे की तो काळ्या जादू विरुद्ध लढू शकतो. सुनीता दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा विश्वनाथला भेटायला गेली. बाबा एक म्हातारा माणूस होता. लांब पांढरे केस, डोक्यावर काळी पट्टी आणि हातात काळ्या मण्यांची माळ. सुनीताने त्याला सगळं सांगितलं, लिंबू, सावली आणि प्रियाचं वागणं, खोलीतले काळे डाग आणि प्रियाचं गायब होणं. बाबाने काही क्षण डोळे बंद करून मंत्र म्हणायला सुरुवात केली. मग तो अचानक थांबला आणि म्हणाला, तुझ्या मुलीला एक प्रेतात्मा चिकटलाय. त्या लिंबात तिचं शापित आत्मा बांधलेलं होतं. ती आत्मा त्या गल्लीत कित्येक वर्षापासून भटकायची. तिला नवीन शरीर हवं होतं. प्रियाने लिंबावर पाय ठेवला आणि तिचं शरीर त्या आत्म्याचं झालं. सुनीता रडत म्हणाली, बाबा माझ्या प्रियाला वाचवा. बाबाने गंभीर आवाजात सांगितलं, ती अजूनही पूर्णपणे झपाटलेली नाही. तिचा आत्मा अजूनही लढतोय. पण माझ्याकडे फक्त 3 दिवस आहेत प्रियाला वाचवायला.
तिसऱ्या दिवशी रात्री 12पर्यंत जर मी त्या प्रेतात्म्याला बाहेर काढलं नाही तर प्रिया कायमची हरवेल. तिचं शरीर आणि आत्मा दोन्ही त्या आत्म्याचे होतील. सुनीताला धक्का बसला, पण तिने बाबाला विनंती केली आणि त्यांची मदत मागितली. बाबा विश्वनाथ दुसऱ्या दिवशी संध्याकाळी प्रियाच्या घरी आले. ते आले तेव्हा घरात एक भयंकर बदल झाला होता. भिंतीवर काळे डाग पसरले होते आणि हवेतील तो सडका वास इतका तीव्र झाला होता की श्वास घेणं कठीण झालं होतं. बाबा म्हणाला, प्रिया इथे नाही, तिचं शरीर त्या गल्लीत आहे, तिथेच आपल्याला जायला हवं. रात्री 9 वाजता बाबा, सुनीता आणि तिची आजी त्या गल्लीत पोहोचले. गल्लीत धुकं दाटलं होतं. बाबाने आपली माळ हातात घेतली आणि मंत्र म्हणायला सुरुवात केली. अचानक हवेतून एक किंचाळी आली आणि प्रिया तिथे दिसली. हवेत तरंगत तिचे हात लांब आणि काळपट दिसत होते. तिचे केस चेहऱ्यावर पसरलेले आणि डोळे पूर्णपणे पांढरे. तिच्या तोंडातून एक खोल आवाज आला, ती माझी आहे, तिला घेऊन जाऊ नका. सुनीता घाबरली, पण बाबाने तिला थांबवलं आणि म्हणाला, ही प्रिया नाही, हे प्रेतात्म्याचं रूप आहे. प्रियाची अवस्था आता भयंकर झाली होती. तिच्या पायावरचे काळे डाग आता तिच्या चेहऱ्यापर्यंत पसरले होते. तिच्या हातातून काळा रस टपकत होता. जणू त्या लिंबाचा काळपट रस तिच्या शरीरातून बाहेर पडत आहे. ती हवेतून खाली उतरली आणि बाबाच्या दिशेने झेप घ्यायला लागली. त्याने मंत्राचा वेग वाढवला आणि एक लाल धागा तिच्या दिशेने फेकला. तो धागा तिच्या हाताला लागताच ती किंचाळली आणि मागे सरकली. पण तिच्या चेहऱ्यावरचं हसू थांबलं नव्हतं. ते आता अधिकच भयंकर झालं होतं आणि ती पुन्हा हवेत गायब झाली. तिसऱ्या दिवशी रात्री बाबाने सुनीताला सांगितलं, आज रात्री 12पर्यंत आपल्याला हे संपवावं लागेल. त्याने प्रियाच्या घरात एक मंडल तयार केलं. मध्यभागी लाल रंगाचा त्रिकोण आणि त्यावर मंत्रांनी भरलेलं लिंबू ठेवलं. बाबा म्हणाला, हा त्या प्रेतात्म्याचा मूळ शाप आहे. आपण याला नष्ट केलं तरच प्रिया वाचेल. रात्री 11 वाजता प्रिया पुन्हा दिसली, पण आता ती हवेत नव्हती, तर घराच्या दारात उभी होती. तिचं अर्धवट शरीर सडलेलं दिसत होतं आणि तिच्या तोंडातून काळा धूर निघत होता. बाबाने मंत्र सुरू केले. तसं प्रियाने किंचाळत घरात प्रवेश केला. तिचे हात बाबाच्या गळ्यापर्यंत गेले, पण त्यांनी मंडलातून लाल रंगाची भुकटी तिच्या अंगावर फेकली. तशी ती मागे सरकली आणि तिच्या शरीरातून एक काळी सावली बाहेर पडायला लागली. ती सावली उंच होती, लांब हात आणि पांढरे डोळे. तीच ती प्रेतात्मा होती. ती ओरडली, माझं शरीर मला हवंय, मला माझं शरीर हवंय. पण बाबा थांबले नाही. ते मंत्र म्हणतच राहिले आणि त्यांनी लिंबावर एक हातोडा मारला. लिंबू फुटला आणि त्यातून एक भयंकर किंचाळी बाहेर पडली. काळी सावली हवेत विलीन झाली आणि प्रिया खाली कोसळली. सुनीताने धावत जाऊन तिला उचललं. तिचे डोळे आता सामान्य झाले होते, पण ती बेशुद्ध होती. बाबा म्हणाला, ती वाचलीये, पण तिच्या शरीरातला शापाचा काही भाग कायम राहील. तिला कधीही त्या गल्लीकडे जाऊ देऊ नका. दुसऱ्या दिवशी ती उठली, पण तिला काहीच आठवत नव्हतं. तिच्या पायावरचे काळे डाग हळूहळू नाहीसे झाले. काही दिवसांनी त्या गल्लीत कोणीतरी पुन्हा एक लिंबू ठेवलेलं दिसलं, काळपट, सुकलेलं आणि त्यावर लाल चिन्ह. पण प्रिया आता पुन्हा त्या गल्लीकडे कधीच गेली नाही.